एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यात कारचा विचित्र अपघात झालाय। दुसऱ्या मजल्यावरील पार्किंग मधून कार थेट खाली कोसळली आहे। कार पुढे घेण्याऐवजी चुकून मागे घेतल्याने हा अपघात झाल्याचं सध्याचं कळतंय। ही दृश्य आपण सध्या साम टीव्हीवरती पाहतोय। एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्हाला दिसतंय की कारचा अपघात नेमकं कशा प्रकारे झालाय। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत जोडले गेले। सागर, हा व्हिडिओ आपण पाहतोय, कारवरून नियंत्रण सुटलं म्हणून ही कार पडल्याचं कळतंय। नेमकं काय झालं होतं? नक्की विमाननगर परिसरामध्ये असणारी सोसायटी आहे आणि जी कार आपल्याला पडताना पाहायला मिळते त्या गाडीचा वेग किती होता, ती भिंत तोडून पूर्णतः रिव्हर्स आलेली आहे आणि खाली पडलेली आहे। काही क्षणाआधीच एक व्यक्ती जो आहे तो त्या ठिकाणाहून गेलेला आहे आणि त्यानंतर ही कार खाली पडलेली आहे। मोठी हानी जी आहे ती या ठिकाणी दुर्घटना जी आहे ती घडू शकली असती, मात्र प्रसंगावधान राखत या ठिकाणी कुठली घटना जी आहे ती घडलेली नाहीये। मात्र गाडीचा वेग किती असावा हे यावरून कळते, कारण की भिंत तोडून कार जी आहे ती खाली पडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हे का झालं, कसं झालं याबाबत पुढील तपास जो आहे तो आता सुरू आहे। मात्र गाडीचा वेग हा जास्त असल्याचं या व्हिडिओमधून पाहायला मिळतंय। धन्यवाद सागर, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। आपण पाहतोय विमाननगर भागात हा अपघात झालाय आणि गाडी चुकून रिव्हर्स आल्यानं अगदी भिंत तोडून ती खाली पडली आहे। म्हणून गाडीच्या वेगासंदर्भात आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। कारवाई सुद्धा पुढे होणारच आहे।